Hello student, welcome back into 3.4 Statement of Purpose Part 2. विद्यार्थी मित्र हो, पहिल्या पार्टमध्ये स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय, स्टेटमेंट ऑफ पर्पज हे कशा पद्धतीने लिहायला पाहिजे आणि त्याचा फॉर्मॅट याचा आपण अभ्यास केलेला आहे. या पार्टमध्ये आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज याचं पुस्तकातील एक उदाहरण सॉल्व करून घेणार आहे, जेणेकरून स्टेटमेंट ऑफ पर्पज हे कोणत्या दृष्टिकोनातून लिहिलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये कोणत्या मुद्द्यांचा समावेश असला पाहिजे हे आपण बघणार आहे. सो लेट अस स्टार्ट एक्झाम्पल फ्रॉम आवर टेक्स्ट ऑफ स्टेटमेंट ऑफ पर्पज. Please see sample of the statement of purpose page number 154 to 156. Write the statement of purpose in clear and lucid language. Do not make spelling or construction mistakes. You should be convincing, show determination in your career, your purpose of choosing this particular course and university should be in accordance with your career. Remember that your personality is reflected through this. Highlight your qualities, life experiences in such a way that your application should stand out of the rest. Look out the samples of SOPs given here. या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहित असताना काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. पहिले याच्यामध्ये सांगितले पहा, स्टेटमेंट ऑफ पर्पज हे स्पष्ट आणि ओघवत्या भाषेमध्ये लिहायला हवं. वाक्याची रचना असेल किंवा कोणतेही स्पेलिंग मिस्टेक या स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये करू नयेत. स्टेटमेंट ऑफ पर्पजमधून आपण आपल्या करिअर संदर्भात किती निश्चयी आणि ठाम आहे हे दिसणं आवश्यक आहे. याचबरोबर आपण हा विशिष्ट अभ्यासक्रम आणि युनिव्हर्सिटी का निवडली याचासुद्धा हेतू आपण याच्यामध्ये स्पष्ट केला पाहिजे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की या स्टेटमेंट ऑफ पर्पजमधून आपलं व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी ही प्रतिबिंबित होत असते आणि आपले गुण आणि जीवनामधले वेगवेगळे अनुभव आपण अशा पद्धतीनं या स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये लिहिलं पाहिजे की ज्याच्या माध्यमातून आपण इतर उमेदवारांच्या पेक्षा कसे वेगळे आहोत हे तिथल्या ॲडमिशन प्रोसेस कमिटीला कळेल. अशा पद्धतीनं स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिलं पाहिजे. खाली एक त्याच पद्धतीचा नमुना दिलेला आहे, तो आपण पाहणार आहे. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी पुस्तकातला हा जो नमुना आहे तो आपण थोडासा डिवाईड केलेला आहे, पॉईंट वाईज तयार केलेला आहे, ज्याच्या माध्यमातून हा स्टेटमेंट ऑफ पर्पज पहिल्या मुद्द्यामध्ये किंवा दुसऱ्या परिच्छेदामध्ये, तिसऱ्या परिच्छेदामध्ये नेमके कोणकोणते मुद्दे आपल्याला लिहावे लागतील हे आपल्याला समजून जाईल. खाली दिलेले स्टेटमेंट ऑफ पर्पज हे अभ्यासत असताना आपण काही मुद्दे बघणार आहे आणि या मुद्द्यांचा समावेश दिलेल्या सॅम्पलमध्ये आहे का हे सुद्धा आपण तपासणार आहोत. कोणतंही स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहित असताना या मुद्द्यांचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्या अनुषंगानं आपल्याला कोणत्याही विषयावरती स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिता येतं. ते मुद्दे कोणते आहेत पहा. फर्स्ट, कोणत्याही स्टेटमेंट ऑफ पर्पजची सुरुवात स्टेट युअर एम, बॅकग्राऊंड अँड राईट रिलेटेड टू कोर्स कशी होत असते. तर याच्यामध्ये आपण आपलं ध्येय लिहितो, आपलं बॅकग्राऊंड, आणि हे ध्येय आणि बॅकग्राऊंड त्या कोर्सशी रिलेटेड असतं. सेकंड, वेन अँड हाऊ डू यू फिक्स्ड युअर एम, नॅरेट ॲनेक्डोट. आपण काय करायचं आहे की आपलं ध्येय लिहित असताना ते ध्येय मी कधी ठरवलं की मला इंजिनियर बनायचं आहे, मी कधी ठरवलं मला डॉक्टर बनायचं आहे, ते केव्हा आणि कसं, असं आपण एखादा प्रसंगाच्या माध्यमातून सुद्धा लिहू शकतो. तिसरा पॉईंट आहे युअर इनेट क्वालिटीज अँड डेव्हलप्ड स्किल्स ड्युरिंग स्कूल. म्हणजे तुमच्यामध्ये असणारे उपजत गुण कोणते होते आणि नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या गुणामध्ये कोणती सुधारणा केली. विद्यार्थी मित्र, ते लक्षात घ्या की आपल्याकडे असणारे उपजत गुण वेगळे आणि नंतरच्या आयुष्यामध्ये, मग शालेय जीवनापासून असेल, ते गुण आपण आपल्यामध्ये कसे सुधारले, कोणकोणती कौशल्य आत्मसात केली हे सुद्धा आपल्याला लिहावं लागेल. वाय यू आर अप्लाइंग फॉर धिस कोर्स, गिव्ह रिझन. आपल्याला पुढचा मुद्दा पण बघायचा आहे की याच्यामध्ये आपण याच कोर्सला ॲडमिशन का घेत आहे याची कारणं द्यावी लागतील. त्याचबरोबर व्हॉट आर युअर हॉबीज, क्वालिटीज.
आपले छंद काय आहेत, आपल्यामध्ये कोणती गुणवैशिष्ट्य आहेत. आता हे छंद आणि गुणवैशिष्ट्य लिहित असताना त्या छंदाचा आणि गुणवैशिष्ट्याचा संबंध तुमच्या ध्येयाशी आणि ध्येयाचा संबंध हा कोर्सशी असणार आहे, एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढचा पॉईंट आहे, हाऊ आर यू गुड कॅन्डिडेट दॅन अदर्स गिव्ह रिझन. तुम्ही इतरांच्यापेक्षा कसे चांगले उमेदवार आहात याची सुद्धा आपण कारणं त्याच्यामध्ये मांडली पाहिजेत. पुढचा पॉईंट आहे, व्हॉट डू यू वॉन्ट टू डू अँड प्लॅन इन फ्युचर इट्स बेनिफिट्स. भविष्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे प्लॅन्स कसे आहेत याच्याबद्दलसुद्धा आपल्याला लिहायला पाहिजे आणि त्याचे फायदेसुद्धा लिहिणं अपेक्षित आहे. आणि लास्टला आहे, वाय धिस कोर्स अँड युनिव्हर्सिटी रिझन्स. आपण हीच युनिव्हर्सिटी किंवा कोर्स निवडण्यामागची कारणं लिहायला पाहिजेत. म्हणजेच स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये किमान या मुद्द्यांचा समावेश असायला पाहिजे. आपण बघूया की खाली दिलेलं सॅम्पल याच पद्धतीच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा फॉर्मॅटमध्ये बसतं का. पुस्तकामध्ये दिलेलं सॅम्पल जे पेज नंबर 155 वरती आहे त्याचं आपण थोडंसं ॲनालिसिस केलेलं आहे आणि उजव्या बाजूच्या स्क्वेअरमध्ये त्याच्यामध्ये समाविष्ट असणारे मुद्दे हे आपण बाजूला काढलेले आहेत. प्लीज सी पॅरेग्राफ नंबर 1. याच्यामध्ये काय काय मांडलेलं आहे पहा. याच पद्धतीनं आपल्याला सुद्धा स्टेटमेंट ऑफ पर्पज हे लिहावं लागणार आहे. उजव्या बाजूला पहा, स्टेटमेंट अबाउट अ ड्रीम, गोल ऑर एम. पहिल्याच परिच्छेदामध्ये स्वप्न, ध्येय आणि उद्दिष्ट याच्याबद्दल लिहिलं पाहिजे. हे या परिच्छेदामध्ये लिहिलेलं आहे का हे आपण पाहणार आहोत. प्लीज सी फर्स्ट पॅरेग्राफ. Pursuing a course in mechanical engineering will enable me to progress in a field which started as a dream. The genesis of this dream was a personal experience at the age of 10. वयाच्या 10व्या वर्षी माझ्या एका वैयक्तिक अनुभवातून माझ्या या स्वप्नाला सुरुवात झाली आणि अशा या स्वप्नाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाची जर जोड मिळाली तर मी माझ्या आवडत्या स्वप्नवत क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करणं शक्य होईल. विद्यार्थी मित्रहो, या पहिल्याच 2-3 ओळीमध्ये आपल्याला स्टेटमेंट ऑफ एम दिसतं. या ठिकाणी त्यानं सांगितलेलं आहे की माझं स्वप्न आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. इथे त्याच्या स्वप्नाची सुरुवात, स्वप्नाचं बी कोणत्या ठिकाणी रुजलं किंवा त्यानं मेकॅनिकल इंजिनिअरिंगच करायचं आहे हे कधी ठरलं त्याचा एक प्रसंग दिलेला आहे. प्लीज सी. वी वर ऑन अ रोड ट्रिप इन माय डॅड्स कार. विदाउट एनी वॉर्निंग द इंजिन सीज्ड अँड with it my dreams for an exciting holiday too. My dad had dropped out of the car and opened the bonnet. I was right on his tail, watching him work on engine, utterly fascinated. Soon the car was up and running. I was away in admiration for my dad. I wanted to be just like him. My dad is an engineer and I knew the seed of engineering had just been planted deep in my core. I am eager to exploit my hunger for the course in mechanical engineering and in particular automotive engineering. या ठिकाणी या प्रसंगामध्ये काय सांगितलेलं आहे पहा की स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिणारा हा आपल्या भूतकाळातला एक प्रसंग सांगतो. तो म्हणतोय की मी माझ्या वडिलांच्या बरोबर अत्यंत स्वप्नवत आणि रोमांचक अशा एका ट्रिपवरती गेलेलो होतो आणि कोणतीही सूचना न देता गाडीचं इंजिन बंद पडलं. माझे वडील पटकन खाली गेले आणि त्यांनी बॉनेट उघडलं. मी त्यांच्या मागेच उभा होतो आणि त्यांनी इंजिनचं काम करायला सुरुवात केली. त्यांचं ते उत्साही इंजिनचं काम पाहून मी सुद्धा अत्यंत मोहित झालो. ते पटकन परत आले, गाडी चालू केली आणि आम्ही आमच्या ट्रिपला गेलो. या ठिकाणी तो स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिणारा मुलगा किंवा उमेदवार असं म्हणतो की मला माझ्या वडिलांच्या कामाचं खूप कौतुक वाटलं. माझे वडील एक इंजिनियर आहेत आणि त्यांच्या तो इंजिनिअरिंगचा गुणसुद्धा माझ्याकडे सुद्धा आलेला आहे. मी त्याच वेळेला ठरवलं की मला मेकॅनिकल इंजिनिअरिंगच करायचे आहे आणि त्याच्यामध्ये ऑटोमोटिव्ह किंवा गाड्यांच्या इंजिनिअरिंग संदर्भात मला भविष्यकाळामध्ये जो कोर्स करायचा आहे त्याची बीजं त्या ठिकाणी रोवली गेली. म्हणजे या प्रसंगामधनं स्टेटमेंट ऑफ एम, आपलं ड्रीम हे कशा पद्धतीनं सुरू झालं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे.
शेवटच्या काही ओळीमध्ये त्यानं असं सांगितलेलं आहे की या कोर्सच्या माध्यमातून मी माझं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे, इगर आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात यामध्ये त्यानं आपलं ध्येय, भूतकाळातला एका अनुभव, आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असं चित्र उभा केलेलं आहे. स्टेटमेंट ऑफ पर्पजमधला सेकंड पॅराग्राफ, याच्यामध्ये त्या स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिणाऱ्या व्यक्तीला आलेला इंडस्ट्रियल किंवा ॲप्रेंटिस अनुभव दिलेला आहे. औद्योगिक प्रशिक्षण क्षेत्राबद्दल त्यानं आलेला अनुभव सांगितलेला आहे. कशा पद्धतीनं ॲप्रेंटिस प्रोजेक्ट हाताळले आणि त्याचा फायदा या कोर्समध्ये कसा होईल किंवा कोणकोणते गुण त्यानं या कालावधीमध्ये आत्मसात केले या अनुभवाबद्दल मांडलेलं आहे. प्लीज सी. Over the summer holidays of 2070, I undertook an internship at a bus and a coach manufacturing factory in Pune. 2017च्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी बसमध्ये आणि कोच उत्पादन करणारा एक कारखाना याच्यामध्ये इंटर्नशिप केली जी पुण्यामध्ये आहे. ॲज अ अप्रेंटिस आय हॅड अ टीम ऑफ हायली क्वालिफाईड इंजिनियर्स टू गाईड मी. या प्रशिक्षण कालावधीमध्ये उच्च पात्रता असणारे जे इंजिनियर्स आहेत यांचं मला मार्गदर्शन लाभलं आणि या मार्गदर्शनामधनं किंवा या प्रशिक्षणामधनं मी कोणते गुण आत्मसात केले किंवा मला काय कळालं. द टीम वर्क, झील अँड एक्सपर्टाईज डिस्प्ले वॉज अन एनॉर्मस लर्निंग पॉईंट. या प्रशिक्षण कालावधीमध्ये टीमवर्क म्हणजे काय असतं, उत्साह आणि कौशल्य यासारखे गुण मला समजले. द एक्सपिरियन्स एनरिच्ड माय अंडरस्टँडिंग ऑफ हाऊ व्हेकल वर्क. या अनुभवातून गाडी कशा पद्धतीने ॲक्च्युली काम करतात याची मला समज आली. दिस इंटर्नशिप गिव्ह मी ॲन इन्साईट इन टू द डे टू डे लाईफ चॅलेंजेस फेस्ड बाय ॲन इंजिनियर. या प्रशिक्षण कालावधीमध्ये इंजिनियर किंवा अभियंता लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये कोणकोणत्या अडचणी येतात याचा मला प्रत्यक्ष अनुभव आला. आय ऑल्सो लर्न द बेसिक ऑफ लेथ अँड मिलिंग मशीन, वॉज able to make a bolt with threads on it. Utilizing these machine skills, I was able to make my own fidget spinner. मग या कालावधीमध्ये ज्या बेसिक गोष्टी आहेत, लेथ असेल किंवा मिलिंग मशीन यासारखा प्राथमिक अनुभव मला घेता आला आणि त्या लेथ मशीनवरती एखाद्या बोल्टमध्ये कशा पद्धतीनं चरे किंवा थ्रेड पाडले जातात याचं मी प्रशिक्षण घेतलं आणि या मशीनच्या साह्यानं एक कौशल्य म्हणून मी स्वतःचं एक असं फिजेट स्पिनर बनवण्यामध्ये सुद्धा तरबेज झालो. म्हणजे थोडक्यात पहा, या दुसऱ्या परिच्छेदामध्ये त्यानं आपल्याला आलेला प्रशिक्षणाचा अनुभव एक शिकाऊ उमेदवार म्हणून कशा पद्धतीने त्यानं काय गुण संपादन केले, क्वालिटीजमध्ये कशी इम्प्रूव्हमेंट केली हे सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, कोणताही परिच्छेद किंवा कोणताही मुद्दा लिहित असताना आपण आपलं जे टार्गेट आहे, आपला पर्पज काय आहे की आपल्याला त्या संबंधित कोर्समध्ये ॲडमिशन मिळायला पाहिजे. इथंसुद्धा या विद्यार्थ्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन पाहिजे आणि सगळ्या गोष्टी लिहित असताना ह्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगशी रिलेटेड आपल्याला लिहायला पाहिजेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पॅराग्राफ नंबर 3. तिसरा परिच्छेद काय सांगतो पहा, त्याचं ॲनालिसिस आपण कमेंट बॉक्समध्ये लिहिलेलं आहे की यानं आपले छंद किंवा अभ्यासेतर गोष्टीमध्ये कशी प्रगती केली हे मांडलेलं आहे. आय स्टडी इन अ स्कूल दॅट लेज ग्रेट एम्फॅसिस ऑन को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज एस्पेशली स्पोर्ट्स. माझं शिक्षण अशा शाळेमधून झालं ज्यामध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर अभ्यासेतर ॲक्टिव्हिटी मुख्यत्वे करून खेळावरती सुद्धा लक्ष दिलं जातं. आय एक्सेल्ड इन हॉकी अँड स्विमिंग. मी हॉकी आणि स्विमिंग या खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. इन हॉकी आय हॅव बीन इन द स्कूल ए टीम राईट फ्रॉम द एज ऑफ 7. वयाच्या 7व्या वर्षापासून हॉकीच्या टीम एमध्ये मी सहभागी होतो. पुढे त्यानं या स्पोर्ट्सचा फायदा इंजिनिअरिंगपर्यंत कसा झाला याच्याबद्दल काही पॉईंट्स सांगितलेले आहेत. दिस असोसिएशन विथ हॉकी हॅज इम्प्रूव्ड माय हँड आय कोऑर्डिनेशन अँड माय ॲबिलिटी टू स्टे फोकस्ड इन एनी गिवन सिच्युएशन ॲट्रिब्यूट्स इसेन्शियल फॉर अ सक्सेसफुल इंजिनियर. हॉकी या खेळामुळे माझे
हात आणि डोळ्यांचं चांगलं कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय तयार झालं आणि हे कोऑर्डिनेशन म्हणजेच एखादा यशस्वी इंजिनियर किंवा अभियंता होण्यासाठी आवश्यक असलेला गुण मला या स्पोर्ट्सच्या माध्यमातून मिळाला. म्हणजे एखादा यशस्वी इंजिनियर होण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये लक्ष केंद्रित करण्याची क्षमता ही माझी स्पोर्ट्सच्या माध्यमातून सुधारलेली होती. आउटसाइड ऑफ स्कूल, शाळेच्या बाहेर, आय पिक्ड अप द स्पोर्ट्स ऑफ क्रिकेट विच इज इनिशियली बिगॅन ॲज अ फॅमिली आउटिंग. शाळेच्या बाहेर मी क्रिकेट हा खेळ निवडलेला होता जो सुरुवातीला आमच्या कौटुंबिक ट्रीपमधून किंवा एखाद्या सहलीमधून पुढं आलेला होता. लॅटर ऑन आय इमर्स माय सेल्फ इन द स्पोर्ट्स. नंतर मी स्वतःला खेळामध्ये व्यस्त करून घेतलं. क्रिकेट हॅज हेल्प मी बिल्ड ऑन माय लेवल्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन. माझ्या एकाग्रतेच्या पातळीवर स्वतःला उभं राहण्यासाठी क्रिकेटनं फार मदत केली. कॉन्सन्ट्रेशन कम आउट ऑफ अ कॉम्बिनेशन ऑफ कॉन्फिडन्स अँड हंगर. एकाग्रता, आत्मविश्वास आणि स्वतःमध्ये असणारी जिज्ञासा याच्या माध्यमातून उद्भवते. दीज आर वर्ड्स दॅट एव्हरी इंजिनियर शुड लिव्ह by have insatiable hunger to be the best in design, research and manufacturing of machines and their subsystems. म्हणजेच हेच शब्द ज्याच्या माध्यमातून एखाद्या इंजिनियरला मशीन आणि त्यांचे असणारे इतर घटक मग डिझाईन, संशोधन आणि उत्पादन याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट अशी कामगिरी करता येते. थोडक्यात काय, क्रिकेटच्या माध्यमातून माझी एकाग्रता आणि आत्मविश्वास हा वाढलेला दिसून येतो. प्लीज सी या पॅसेजमध्ये काय सांगितलेलं आहे. एक तर त्यांना आपल्या हॉबीज या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि या हॉबीजचा नेमका त्याला फायदा काय झाला. फायदा काय होता पहा, त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे, त्याचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. म्हणजे आपण सुद्धा एखादं स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहित असताना यामधल्या ज्या घटना आहेत किंवा याच्यामधली जी गुणवैशिष्ट्य आहेत किंवा आपला छंद आहे याचं कनेक्टिंग डॉट्स असले पाहिजेत. कनेक्टिंग डॉट्स याचा अर्थ काय, आपलं फायनल एम आहे की आपल्याला एखाद्या विशिष्ट ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे. या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की मेकॅनिकल इंजिनिअरिंगला त्याला ॲडमिशन घ्यायचं आहे. त्यानं जे आपल्यासमोर प्रसंग उभे केलेले आहेत किंवा ज्या घटना सांगितलेल्या आहेत किंवा जी वैशिष्ट्य सांगितलेली आहेत यांचा त्या एमशी संबंध आहे. म्हणजेच याला कनेक्टिंग डॉट्स मेथड असं म्हणतात. याच्यामध्ये ज्या काही आपण गोष्टी सांगू त्या गोष्टींचा संबंध आपल्या ध्येयाशी असणं अत्यंत गरजेचं आहे. फोर्थ पॅरेग्राफ काय सांगितलं आहे पहा. या फोर्थ पॅराग्राफमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज बरोबर काही सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा त्यानं सहभाग घेतलेला आहे याच्याबद्दल त्यानं सांगितलेलं आहे. प्लीज सी पॅराग्राफ नंबर 4. We run a daily feeding program in our temples where everyone is welcome. आम्ही आमच्या मंदिरामध्ये सर्वांसाठी दररोज मोफत जेवण अशा प्रकारचा एक कार्यक्रम चालवतो ज्यामध्ये सगळ्यांचंच स्वागत असतं. आय हॅव टेकन पार्ट इन दीज सर्व्हिसेस नियरली एव्हरी वीकेंड. या प्रकारच्या सेवेमध्ये मी दर आठवड्याला सहभागी होत असतो. आय हॅव ऑल्सो टेकन पार्ट इन सेव्हरल अदर कम्युनिटी सर्व्हिस व्हेंचर्स सच ॲज प्लांटिंग ट्रीज इन अ बीट टू रिड्यूस डिफॉरेस्टेशन. मी जंगलतोड कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करण्यासारख्या इतर सामाजिक सेवा उपक्रमामध्ये सुद्धा सहभाग घेत असतो. आय ऑल्सो पार्टिसिपेटेड इन ॲन एपिलेप्सी वॉक इन ऑर्डर टू बी कलेक्ट मनी टू हेल्प इन द ट्रीटमेंट ऑफ द पीपल हू कॅनॉट अफोर्ड मेडिकल केअर रिक्वायर्ड टू ट्रीट एपिलेप्सी. याचबरोबर जे एपिलेप्सी म्हणजे अपस्मार आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी ज्यांना वैद्यकीय सेवा परवडत नाही किंवा ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशा लोकांच्या उपचारासाठी पैसे गोळा करण्यासाठी मी एपिलेप्सी वॉक या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि ज्याच्या माध्यमातून मी सामाजिक सेवासुद्धा करतो. विद्यार्थी मित्र हो, या चौथ्या परिच्छेदामध्ये काय सांगितलेलं आहे पहा की त्यांना आपले काही सामाजिक उपक्रम या ठिकाणी मांडलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये तो अत्यंत सक्रियरित्या सहभागी आहे. उदाहरणादाखल या ठिकाणी त्यानं एक अपस्मार रुग्ण यांच्या सेवेसंदर्भात मांडलेलं आहे. आपण सुद्धा अशा पद्धतीचं एक एक्झाम्पल देऊन सामाजिक कृतज्ञता व्यक्त करण्याबद्दलचं आपलं स्टेटमेंट किंवा विधान लिहू शकतो.
पाचवा परिच्छेद याच्यामध्ये आपण स्वतः किती योग्य उमेदवार आहोत किंवा कॅन्डिडेट आहोत याच्याबद्दल त्यांना सांगितलेलं आहे आणि काही कारणंसुद्धा दिलेली आहेत की आपण आणि आपल्याकडे असणारे गुण हे आपल्याला इतरांच्यापेक्षा कशा पद्धतीनं वेगळे करतात. प्लीज सी. I believe that I am a suitable candidate for the course since the subject I have picked for my undergraduate course in mechanical engineering, namely physics and mathematics, have exposed me to high level of critical thinking. Throughout high school, I have been a practical thinker. My passion for physics has helped me my analytical skills. Mechanical engineering specifically apply fundamental maths and physics law to find a solution of machines which we use every day. या अंतिम परिच्छेदामध्ये त्यानं ॲडमिशन कमिटीला पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे की मी इतरांच्यापेक्षा कसा योग्य उमेदवार आहे. तो सुरुवातीलाच म्हणतोय की मी अत्यंत योग्य उमेदवार आहे, जसं की मी माझ्या शालेय जीवनापासून काही मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचे असे विषय अभ्यासलेले आहेत, ज्याच्यामध्ये भौतिकशास्त्र आणि गणित या विषयामुळं एखाद्या गंभीर विचारसरणीचा सामना करावा लागला तर मी पूर्णतः तयार आहे. आणि या हायस्कूल जीवनामध्ये मी एक व्यावहारिक शिक्षण शिकलेलो आहे. यामध्ये भौतिकशास्त्राबद्दलच्या माझ्या ज्या उत्कंठा होत्या याच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीचं विश्लेषण कसं करायला पाहिजे याचं कौशल्य मी घेतलेलं आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या मशीन्स आणि त्याच्यामधले बिघाड याचं निराकरण शोधण्यासाठी आणि एक मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काही मूलभूत अशी गणितं आणि भौतिकशास्त्र याचे नियम या संदर्भात मला उत्कृष्ट असं ज्ञान आहे. त्यामुळं तो म्हणतोय की मी इतरांच्यापेक्षा योग्य उमेदवार आहे. त्याच्यापुढे अंतिम परिच्छेदामध्ये हीच युनिव्हर्सिटी का निवडली याच्याबद्दल त्यानं सांगितलेलं आहे आणि ही युनिव्हर्सिटी किंवा हा कोर्स का निवडला याच्यामध्ये काही त्यानं महत्त्व सांगितलेलं आहे. विद्यापीठाची वैशिष्ट्य आणि आजूबाजूचं वातावरण कशा पद्धतीचं आहे याच्यासुद्धा नोंदी केलेल्या दिसतात. आय बिलीव्ह दॅट UK इज अ आयडियल लोकेशन फॉर माय चॉईस ऑफ स्टडी as it is known to have the best universities of engineering offering the top-notch facilities in research, design and manufacture. The UK has some of the greatest companies which pioneered automotive engineering to what it is today. For example, Aston Martin and the Jaguar Land Rover. I hope to secure admission that will provide me with the opportunity to fulfill my dreams. अंतिम परिच्छेदामध्ये त्यानं ठामपणे सांगितलेलं आहे की मी हेच विद्यापीठ का निवडलं. माझा असा विश्वास आहे की UK हे माझ्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातनं आणि निवडीसाठी एक आदर्श असं स्थान आहे. कारण अभियांत्रिकीसाठी किंवा इंजिनिअरिंगसाठी एखादं उत्तम विद्यापीठ जे विद्यापीठ संशोधन, डिझाईन आणि उत्पादन क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट आहे किंवा अग्रेसर आहे. UKच्या दृष्टिकोनातनं काही महान अशा कंपन्या ज्या विशेष करून ॲटोमोटिव्ह इंजिनिअरिंगमध्ये आज त्याने आपलं काम केलेलं आहे. उदाहरणार्थ ॲस्टन मार्टिन, जॅग्वार लँड रोवर यासारख्या कंपन्या याच ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. म्हणून मला अशी आशा आहे की या विद्यापीठामध्ये माझा प्रवेश निश्चित करून मला माझी स्वप्न पूर्ण करण्याची एक संधी द्यावी अशी शेवटी त्याने विनंती केलेल्याने समप केलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, या 5 पॅरेग्राफमधून परिच्छेदामधून आपल्याला असं लक्षात येतं की त्यानं आपलं जे ध्येय आहे ॲटोमोटिव्ह इंजिनिअरिंग किंवा ज्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग आपल्याला म्हणता येईल याच्या दृष्टिकोनातनं हा स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिलेला आहे. म्हणजे यातलं प्रत्येक वाक्य आणि त्या वाक्याचा शेवट हा स्वप्नाशी रिलेटेड आहे, त्या ध्येयाशी रिलेटेड आहे. म्हणजे आपण सुद्धा अशाच उगवत्या भाषेमध्ये कोणतंही वाक्य, कोणताही प्रसंग किंवा गुणवैशिष्ट्य मांडत असताना किंवा विनंती करत असताना या सगळ्या वाक्यांचा संबंध हा आपल्या कोर्सशी, आपल्या हेतूशी असला पाहिजे एवढं आपण खात्री केली पाहिजे. यानंतर सॅम्पल 2 आपण दिलेलं आहे पहा, ते आपण थोडक्यामध्ये हायलाईट करतोय. याच्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं एक एक्झाम्पल दिलेलं आहे आणि मला अशी खात्री आहे की आपण वाचल्यानंतर याच्यामधल्या सुद्धा बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील.
जो फर्स्ट पॅराग्राफ आहे पहा, या फर्स्ट पॅराग्राफमध्ये एम ऑफ लाईफ, बॅकग्राऊंड आणि स्टोरी दिलेली आहे. आता याच्यामध्ये एम त्यानं थोडक्यात सांगितलेलं आहे की मला इकॉनॉमिक या क्षेत्रामध्ये काय करायचं आहे, करिअर करायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं पहिल्या परिच्छेदामध्ये त्यानं मांडणी केलेली दिसते. दुसरा परिच्छेद याच्यामध्ये एरिया ऑफ इंटरेस्ट अँड हाऊ इट डेव्हलप. मला इकॉनॉमिक्समध्ये करिअर करायचं आहे. मग हा इकॉनॉमिक्समध्ये करिअर करत असताना हा इकॉनॉमिक्समधली माझी जी आवड आहे ती कधी निर्माण झाली आणि ती कशा पद्धतीनं वाढत गेली याच्याबद्दल या दुसऱ्या परिच्छेदामध्ये उल्लेख केलेला आहे. तिसरा परिच्छेद आहे याच्यामध्ये ॲकॅडमिक अँड अदर एक्सपिरियन्सेस. त्यानं आपले शैक्षणिक आणि इतर अनुभव हे व्यक्त केलेले आहेत. पण शैक्षणिक आणि इतर अनुभव व्यक्त करत असताना इकॉनॉमिक्सशी रिलेटेड म्हणजेच त्याचा सगळा संबंध हा ध्येयाशी म्हणजे इकॉनॉमिक या ठिकाणी शिकण्यासंदर्भात आहे. याचबरोबर त्यानं काय सांगितलेलं आहे, इकॉनॉमिक्स विषय शिकत असताना बेसिक शालेय जीवनापासून माझं मॅथ्स चांगलं होतं, कॅल्क्युलेशन चांगलं होतं, सांख्यिकी स्टॅटिस्टिक चांगलं होतं, म्हणून या दृष्टिकोनातनं मी विचार केला, हे सुद्धा नमूद केलेलं आहे. म्हणजे याच्यामधलं प्रत्येक वाक्य हे त्याच्या ध्येयाबरोबर म्हणजे इकॉनॉमिक्स करिअरबद्दल आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्या पुढचा पॅराग्राफ आहे एक्स्ट्रा को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. म्हणजे विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, एक्स्ट्रा को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज हे आपल्या स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये लिहित असताना त्या ॲक्टिव्हिटीचा आणि आपल्या ध्येयाचा संबंध दाखवणं हे गरजेचंच आहे. इथं सुद्धा त्यानं सांगितलेलं आहे आमच्या शालेय जीवनामध्ये काही मॅगझिन आम्ही प्रकाशित करत होतो आणि त्याचा मी सब एडिटर होतो आणि सब एडिटर असल्यामुळं माझ्यामध्ये काही असे गुण निर्माण झाले ज्याचा फायदा मला ह्या इकॉनॉमिक क्षेत्रामध्ये होणार आहे. पुढचा मुद्दा त्यानं सांगितलेला आहे हॉबीज अँड स्पोर्ट्स बेनिफिट लर्न. काही खेळ सांगितलेले आहेत. या खेळांच्या माध्यमातून उदाहरण त्यानं बॅडमिंटनचं दिलेलं आहे की बॅडमिंटनच्या माध्यमातून मी काय शिकलो, कोणते गुण आत्मसात केले आणि या गुणांचा संबंध माझ्या येणाऱ्या भविष्यकाळामध्ये कसा आहे हे थोडक्यात मानलेलं आहे. याचबरोबर मी एक उत्कृष्ट गिटारिस्ट, गिटारवादक आहे हे सुद्धा मांडलेलं आहे. आता प्रश्न आपल्यासमोर असा निर्माण होतो की स्टेटमेंट ऑफ पर्पज हे लिहित असताना मला इकॉनॉमिक्समध्ये करिअर करायचं आहे, इकॉनॉमिक्स अभ्यासक्रम शिकायचा आहे, मग गिटार वादनाचा काय संबंध. आपण स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये एखादा छंद, एखादा खेळ किंवा एखादी कृती लिहित असताना त्याचा संबंध आपल्या अभ्यासक्रमाशी किंवा हेतूशी लावला पाहिजे. या ठिकाणी त्यानं काय स्पष्ट केलेलं आहे पहा की या गिटारिस्ट किंवा गिटार वादनामधनं माझ्यामध्ये आत्मशांती किंवा रिलॅक्स राहणं आणि पूर्वावलोकन करणं, एखाद्या गोष्टीकडं चांगल्या पद्धतीनं बघणं, अशा पद्धतीचे गुण निर्माण झालेले आहेत आणि या गुणांचा फायदा मला पुढच्या करिअरमध्ये होऊ शकतो. म्हणजे ॲडमिशन कमिटीला हे समजेल की हा एक व्हर्सटाईल पर्सनॅलिटी आहे, हा एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारा कॅन्डिडेट आहे आणि इतर छंदाच्या माध्यमातून त्यानं जे आत्मसात केलेले गुण आहेत याचा फायदा अभ्यासक्रमामध्ये त्याला होऊ शकतो. आणि शेवटच्या अंतिम परिच्छेदामध्ये हीच युनिव्हर्सिटी का निवडली याचं उदाहरण दिलेलं आहे. याचा अर्थ विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, स्टेटमेंट ऑफ पर्पज हे लिहित असताना आपल्याला एक मेथड पाळावी लागेल, दॅट इज कनेक्टिंग डॉट्स. आपलं अंतिम जे ध्येय आहे, स्टेटमेंट ऑफ पर्पजचा जो हेतू आहे, इकॉनॉमिक्स असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचा आपण जो अर्ज करणार आहे त्याच्यामधल्या प्रत्येक वाक्याचा, आपल्या गुणवैशिष्ट्यांचा, छंद असेल किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज खेळ असतील याचा संबंध हा ध्येयाशी आपण दाखवला तर आपलं चांगल्या पद्धतीनं स्टेटमेंट ऑफ पर्पज होऊ शकतं. म्हणजे मला ॲग्रिकल्चर डिग्री किंवा डिप्लोमा कोर्स करायचा असेल तर त्याच्याशी स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिताना त्याच्यातील मुद्दे हे त्याच्याशी संबंधित असले पाहिजेत किंवा तसं बॅकग्राऊंड आपण निर्माण केलं पाहिजे. उदाहरणादाखल माझं ध्येय एम जे आहे
हे एम कधी निश्चित झालं आणि कशा प्रकारे ते निश्चित झालं. बॅकग्राऊंड लिहित असताना माझं बॅकग्राऊंड हे ग्रामीण भागातलं होतं, जे शेतीशी रिलेटेड होतं. माझ्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या इनेट क्वालिटीज होत्या, म्हणजे उदाहरणादाखल माझे वडीलसुद्धा शेतकरी होते आणि याच्यामुळंच काही माझ्यामध्ये जन्मजात क्वालिटीज त्या ठिकाणी होत्या. शैक्षणिक जीवन गावाकडं कसं गेलं, स्पोर्ट्स किंवा इतर ॲक्टिव्हिटीज हॉबीज असतील, याच्या माध्यमातून मला ॲग्रिकल्चर कोर्स शिकण्यासाठी कोणते गुण मिळाले आणि याच युनिव्हर्सिटीमध्ये मी का ॲडमिशन घेणार आहे, या संदर्भात सगळी विधानं ही आपल्या हेतू म्हणजे एम ध्येयाशी निगडीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण या 2 फॉर्मॅटमधून स्टेटमेंट ऑफ पर्पज हे कशा पद्धतीने लिहायला पाहिजे, याच्यामध्ये कोणकोणत्या परिच्छेद असायला पाहिजे, ती वाक्य लिहित असताना आपण कशा पद्धतीने विचार केला पाहिजे, हे मुद्दे आपण बघितलेले आहेत. विद्यार्थी मित्र हो, मला खात्री आहे एवढ्यावरून तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज हे कशा पद्धतीने लिहायला पाहिजे, कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश त्याच्यामध्ये करायला पाहिजे, हे निश्चितच कळालं असेल. तरीसुद्धा या टॉपिकवरती स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहित असताना कोणत्या अडचणी जरी आल्या तरी मला तुम्ही कमेंट या सेक्शनमध्ये लिहून मला नक्कीच तुम्ही कळवू शकता. त्या शंकांचं निरासन करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूया. ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपला चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून इथून पुढचे लेक्चर्स आणि त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला अगदी वेळेवरती मिळतील. याचबरोबर विद्यार्थी मित्र हो, याच्या पूर्वीच्या सगळे लेक्चर्स आणि त्याच्या संबंधित लिंक्स आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, त्यासुद्धा आपण पाहू शकता. सो टिल देन कीप वॉचिंग, कीप शेअरिंग. इंग्लिश विथ शिरगावे सर. थँक्यू व्हेरी मच. Once again. Please like, share and subscribe.